ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. अरे बूम पकडला तुम्ही कनेक्ट झाला नाही, ऑडिओ येत नाही. एक मिनिट. भारतीय जनता पार्टीचा ओके दादा. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत बाकीच्यांना जागा नसेल तरी पेंडालच्या बाहेर उभं राहून घ्यावे. त्याच्या आधी जसं आम्ही अनाऊन्स माझे करू वडील त्याप्रमाणे इथं सगळ्यांना वानकर सांगण्यात येईल. साहेब यांनी सुरुवात विनाकारण केली. इथं समोर गर्दी करू सगळे नका. तिन्ही भाऊ शिवसेना वाढीसाठी आतापर्यंत आम्ही भरपूर पक्षाला योगदान दिलं. सर्वांकरता सूचना आहे, पक्षाबद्दल आमची कोणतीही तक्रार प्रत्येक नाही, वार्ड क्रमांकाच्या कोणतीही नाराजी नाही. स्पेसिफिक ठाकरे परिवाराने आपल्या मातृश्रीबद्दल डॉक्युमेंट्स ऑफिसमध्ये येईल. आजही तितकाच आदर आहे, तितकंच त्यांच्यावर प्रेम आहे. नेता म्हणून आम्ही त्यांना मानतो. पहिल्यांदा फक्त उमेदवार आपल्या प्रभागामध्ये, जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये ज्या प्रकारचे विकासाची कामं आहेत, माझ्या मतदारसंघामध्ये जे लोकांना आम्ही आश्वासनं दिलेली आहेत. मी 2014ला विधानसभा लढवलेली आहे. 15 वर्ष झालं आता आमच्या घरात नगरसेवक पद आहे. हे करत असताना लोकांना जी आश्वासनं दिलेली आहेत ते काम करण्यासाठी निधीची खूप मोठी गरज आहे. आणि सातत्यानं आम्ही विरोधी पक्षात विरोधी पक्ष म्हणून आतापर्यंत आमची भूमिका बजावलेली आहे. आपण विकासाची कामं आणि लोकांना दिलेली आश्वासनं हे करता येत नव्हती आणि त्यामुळे आज मला भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याची गरज वाटली, म्हणून मी त्या पक्षामध्ये गेलेलो आहे. मात्र 4 फॉर्म आपल्याकडे होते शिवसेना ठाकरे गटाचे, मात्र ते न भरता तुम्ही भाजपचे फॉर्म भरल्यामुळं शहराध्यक्ष जे ते नाराज दिसतात. त्यांचं म्हणणं तुम्ही पक्षाशी द्रोह केला. असं काय द्रोह वगैरे नाही आहे. मला माझ्या या तत्कालीन पक्षातल्या कोणत्याही माझ्या सहकाऱ्यांवर कोणतीही टीका टिप्पणी करायची नाही आहे. मला सगळ्याच पक्षाकडून ऑफर होती, सगळेच पक्ष माझ्याकडे येऊन गेलेले आहेत. याचा अर्थ मी प्रभागापुरता मर्यादित नाही आहे. मी एक जिल्ह्याचं नेतृत्व करणारा एका पक्षाचा जिल्हा प्रमुख म्हणून काम केलेलं आहे. आणि आज भारतीय जनता पार्टीमध्ये आमची जी वानकर परिवाराची ताकद आहे, जो आम्हाला मानणारा वर्ग आहे, तो पूर्णपणे आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन करून आज माननीय मोदी साहेब असतील, माननीय अमित शाह साहेब असतील आणि राज्याचे नेते माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपले पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ गोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि आपले विजयकुमार देशमुख साहेब, सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब, सुभाष बापू देशमुख, देवेंद्रदादा कोटे, आदरणीय दिलीपराव माने, त्याचबरोबर रोहिणी तडवळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी हा पक्ष आणखी मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे. दादा, आपल्या मागच्या वेळेस आपल्याबरोबर ज्यांनी उमेदवारी लढवली म्हणजे निवडून आले होते तेच आपल्या विरोधात आहेत. लोकशाही आहे, कुणालाही उभारायचा अधिकार आहे. आता आम्ही रणांगणात उतरलेलो आहे. जनता जनार्दन मायमाऊली निर्णय घेणार आहे. येत्या 16 तारखेला भारतीय जनता पार्टीचे जास्तीत जास्त आमचे तर 4 निवडून आणू, पण शहरामध्ये सुद्धा आम्ही सगळीकडे फिरून भारतीय जनता पार्टीचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणणारच आहोत. त्याचबरोबर येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीला मी संबंध ग्रामीण भागामध्ये सुद्धा मी फिरणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचं प्रामाणिकपणे काम करून आता सदैव त्यांच्याशी आधी शिवसेनेमध्ये एकनिष्ठ म्हणून माझी ओळख निर्माण जी झाली होती, आता इथून पुढे सदैव भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि या सर्व नेत्यांना आपला नेता मानून त्यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली एकनिष्ठपणे काम करेल असं वानकर परिवाराच्या वतीने मी ग्वाही देतो. दादा, पॅनलमध्ये कोण कोण आहे नेमकं? आमच्या पॅनलमध्ये मी प्रभाग क्रमांक 6 मधून सर्वसाधारण म्हणून मी स्वतः गणेश वानकर आहे. त्याचबरोबर माझे जुने सहकारी जे माझ्यासोबत निवडून आलेले आहेत, माझ्या
सुनील बापू खटके आहेत. त्याचबरोबर आमच्या मृण्मयीताई गवळी आहेत ओपन महिलामधून आणि SC महिलामधून आमच्या सोनाली गायकवाडताई आहे. ओके रोल. घे की आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 6 मधून आम्हाला या ठिकाणी उमेदवारी जाहीर झालेली आहे. प्रभाग क्रमांक 6च्या उन्नतीसाठी सर्वांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व भाजपमधील कार्यकर्ते बूथ कमिट्याचे कार्यकर्ते नाराज झालेले उमेदवार त्यांना सगळ्याला घेऊन आत्ताच दादांना आम्ही सांगितलं की आपण या सर्वांना घेऊन या ठिकाणी त्यांच्या सर्व नाराजी दूर करून या ठिकाणी आपण प्रचार फिरारीने भाग घेऊया. शासनाच्या जेवढ्या योजना आहेत भारतीय जनता पार्टीने राबवलेल्या आहेत त्या सर्व योजना परत या ठिकाणी आपण जनतेपर्यंत घेऊन जाऊया. या विकासाच्या मुद्द्यावर आपण या ठिकाणी इलेक्शन जिंकूया. सर्वाधिक जास्त मताने आमचा हा पॅनल येईल दादाने आत्ता सांगितलं त्याबद्दल मी त्यांना दुजोरा देतो. आणि प्रभाग क्रमांक 6 मध्ये जास्तीत जास्त मताधिक्याने हा आमचा प्रभाग क्रमांक 6 या ठिकाणी पॅनल आल्याशिवाय राहणार. नाराज कोण आहे? काय मतं घालावी? विकास आम्ही केलेला आहे. जनतेचा विकास, नागरिकांचा विकास, नागरिकांची सुविधा विशेष करून ज्या शासनाच्या योजना आहेत त्या आम्ही घराघरात पोहोचलेल्या आहेत. आम्हाला लोकांनी त्यावेळेस निवडून दिलं त्यामुळे आम्ही त्याचा फायदा आम्ही लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. जनता आमच्या मागे आहे. तुमच्या समोर तुमच्या सत्तेतले अगोदरचे सहकारी उभे आहेत, कसं पाहता त्यांच्याकडे? तगडे आहेत ते. आता सध्या तर आमचा भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाला आता तोड नाही आहे. भारतीय जनता पार्टीचे आमदार, स्थानिक आमदार माननीय सन्माननीय विजयकुमार देशमुख त्या प्रभागात आहेत. त्यांचा आशीर्वाद या ठिकाणी आम्हाला पूर्णपणे लागलेला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी इलेक्शन लढवत आहे. नाराज कोण आहे? नाराज कोण आहे? जे आता उमेदवार असतील ते नाराज त्यांची दूर करू. आम्ही इच्छुक होते ना उमेदवार त्यांची आता जवळजवळ आम्ही तिकीट त्यांना बी मालकाने शब्द दिलेला होता की तुम्हाला आम्ही तिकीट देऊ. परंतु आता अचानक वानकर साहेब इथं सगळे प्रवेश झाल्यामुळे काही लोक नाराज झाले असतील. दादा बोलले आता गणेश दादा की त्याला सगळ्यांना आपण घेऊ आणि सगळ्यांचं दूर नाराजी करून आपण सगळे एक संघ आपण या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आणि सध्या शिवसैनिक असं समोरासमोर फट होईल का असं वाटतंय का? काही होणार. वार्डामध्ये जो चेहरा आहे त्यामुळेच पक्षाने आज तुम्हाला सांगतो सगळे व्हेरिफिकेशन करूनच या ठिकाणी तिकीट जाहीर केलेले आहेत. हजारो युवक उभारलेले आहेत त्यामधूनच 120 काढलेले आहेत ना तुम्ही. ते काम केलेले चेहरे म्हणूनच त्या ठिकाणी निघालेले आहेत आणि जनता जनार्दनचा खूप मोठा आशीर्वाद आहे. जनता हुशार आहे. जे काम करते त्यांना निश्चितपणे या ठिकाणी मतदान करा. निवडणुकीच्या टायमाला फक्त जनता चांगली असं म्हटलं जातं, यावर काय? नाही 100% आम्ही जनतेतले माणसं आहे आणि जनतेत राहणार आयुष्य. ओके रोल. माझं नाव मृण्मयी महादेव गवळी. मी प्रभाग क्रमांक 6 मधून BJP या पक्षातून उमेदवार म्हणून उभारलेली आहे. तर सांगायचं झालं तर सगळ्यांनी सांगितलेलंच आहे. पक्ष पण काम करतोयच. आता जी संधी मला मिळालेली आहे त्या संधीचं सोनं आम्ही नक्कीच करू आणि भरपूर मताने जनतेला आवाहन करतो की आम्हाला विजयी करून द्या. तुमची जी काही महिलांचे प्रश्न असतील अर्थात सगळ्यांचे सर्वसाधारण प्रश्न असतील त्या प्रश्नांना आम्ही नक्कीच सॉल्युशन काढू. म्हणजे त्याचं काही करता येईल बघू. आणि जो आजकाल युवकांमध्ये रोजगारीचा वगैरे प्रश्न असो त्याबद्दलही काय करता येतील ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करायचा प्रयत्न पूर्णपणे करू. आणि एवढंच मला ताई, सर्वात महत्त्वाचा आता हा प्रश्न आहे म्हटल्यावर आम्ही त्याच काढू. कशा पद्धतीने काढू? पहिल्यांदा सर्वे करू. नंतर जी स्वच्छतागृह पूर्वी होती पण आता ती एकदम दयनीय अवस्थेत आहेत त्यांना सर्व करू आणि त्यानंतर जिथं गरजेचं आहे तिथं आम्ही नवीन स्वच्छतागृह काढायचा प्रयत्न. प्रत्येक उमेदवार